सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. अत्यंत चालू आहे सारवण. चुलीला पोतारा देऊन घेतला आणि काय झालं होतं, पावसाळ्यात ना जास्त पाऊस होता, त्यामुळे चुलीजवळ खूप सारं असं गळलेलं होतं पाणी. ते काय झालं, ते आहे ना, पाणी हे झाल्यामुळे असा हे झालेला होता, खोलगा झालेला होता. तो आत्याने छान असा माती आणि थोडा मुरुम टाकून भरून घेतलेला आहे आणि नंतर सुकल्यानंतर छान असं सारवून घ्यायला सुरुवात केली आहे. वातावरण कसं झालेलं आहे, पाऊस काही येत नाही आहे, पावसाची खूप अशी गरज आहे, पण पाऊस काही येत नाही, नुसतंच आता वारं सुटलेलं आहे. आणि शेळ्यांना आम्ही काय केलं, मामा तिकडे उडदातलं गवत काढतायत, ते आणून आम्ही काय केलं, हे केलेलं आहे, शेळ्यांना वैरण टाकली आहे. आणि सगळं सारवून झाल्यानंतर बघा केवढं छान दिसतंय. आणि तो ओटा पण खूप छान झाला आहे चुलीपुडचा, तोही मला खूप आवडलेला आहे. आणि आता आम्ही पण जाणार आहोत थोडंसं खुरपायला, मिरचीतलं थोडंसं खुरपायचं आहे. आत्या तिकडे अजून त्यांना थोडीशी वैरण टाकतात सगळीकडे. आज काय झालं, बोकडं कोंडली नाहीत ना, त्यामुळे गोंधळ झाला आहे. ते मध्ये मध्ये करतायत. आत्या काय करतायत, त्यांना आत कोंडायचं बघतात, पण ते आत्ता ह्या टायमिंगला जात नाहीत. काय होतं, सकाळीच खुराकाच्या नादाने आत जातात, नाहीतर मग जात नाहीत. आणि इकडे बघा टॅमॅटोला केवढे टॅमॅटो लागलेत. आता टॅमॅटो काढायचेत उद्या. 2 बाजारात काढावे लागणार आहेत टॅमॅटो, कारण खूप सारे टॅमॅटो पिकलेले. आणि इथे ना मोहरीची 2 झाडं आलेली आहेत. ह्या झाडाला पहिल्यांदाच टॅमॅटो पिकलेत, म्हणजे झाडाची टॅमॅटो आधी काढलेलीच नव्हती. तर खूप सारे टॅमॅटो पिकलेले आहेत. आणि नंतर रानातनं आम्ही येताना काय केलं, गवार आणली, चांगली अशी छान कोवळी गवार आणली. आणि आत्याने काय केली, निवडली, धुवून भाजून घेतली. तर भाजतानाच गवार बघा भाजल्या भाजल्या शिजली होती, कारण कोवळी आणली होती. गावरान गवार 40 रुपये पावणे मी त्या दिवशी बाजारात विकली. मटकीची मी थोडीशी आमटी बनवणार आहे डाळीची, ती पण काय करणार, टॅमॅटो घालून शिजायला घालणार आहे. आणि नंतर मग हिरवी मिरचीची मटकीची आमटी बनवायची. आणि मी गवार बनवणार आहे शेंगदाण्याच्या कुटातली, फक्त लसूण फोडणी घालून ती भाजलेली गवार त्याच्यात घालायची, मीठ घालायचं आणि थोडंसं ताट आता झाकून ठेवणार आहे, कारण गवार शिजलेली आहे. फक्त एक वाफ घेणार आणि त्याच्यात मग शेंगदाण्याचं कूट घालणार आणि गवार अशी आपली तयार. तर हे बघा तुम्हाला दाखवते, ही झालेली आहे आपली छान अशी गावाकडच्या पद्धतीची मिठाची गवार तयार. आणि बनवलेली डाळीची आमटी ती पण दाखवते तुम्हाला. तर आता झालेली त्यांची जेवणं, आम्ही दोघी बसलो जेवायला. हे पण आहेत, मामांचं झालं जेवण, भाकरी बनवल्या आणि इकडे गणेश बसला आहे आणि इकडे हे बसलेले आहेत जेवायला. मामा जेवले. मटकीच्या डाळीची हिरवी मिरची छान अशी कोथिंबीर लसूण घालून आमटी बनवली. नंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं. त्याच्यात मी काय केलं होतं, 2 टॅमॅटो कच्चे घातले त्या आमटीमध्ये. मी डाळ शिजवतानाच 1 पिकलेलं आणि 2 कच्चे. तर असं रात्रीच्या जेवणात बेत होता, गवार आणि मटकीच्या डाळीची आमटी, भाकरी, भात. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला